वरी भगवा झाला नामे. ताटी उडत नाही मग राग आला. तुम्हाला राग आला. अंतरी वश्य केला कामे. कशाची अपेक्षा घेऊन गेला होता ताळंदीमध्ये? मधुकरीची. मग काय तुम्हाला लोभाने आणि कामाने पछाडलं म्हणायचं काय? हे भगव त्यागाचं प्रतीक असतं. भगवी पताका हे जिंकल्याचं द्योतक असतं. भगवी वस्त्र कोणी घालावी? ज्यांनी मीपणा सोडलाय, संसार सोडलाय, विकार विकृती सोडली. पण ही वस्त्र त्यागाची वस्त्र आहेत. आणि अंगावरती जी रंगीबेरंगी कपडे असतात त्याचा अर्थ असा असतो आमच्याकडे सगळं माल आहे, येथे सगळं मिळू शकते. ऑल इन वन, सगळं काही मिळू शकते. वरी भगवा झाला नामे. अंतरी वश्य केला कामे. आणि ताटी उघडण्यासाठी राग येऊन दार उघडतील म्हणून काय म्हणल्या? त्याला म्हणून साधू, त्याला म्हणून साधू, त्याला म्हणून साधू, त्याला म्हणून साधू, त्याला म्हणून साधू जगी विटंबना बाधू. त्याला म्हणून साधू तरी विटंबना बाधू. हो त्याला म्हणून साधू, त्याला म्हणून साधू. त्याला म्हणून साधू, साधू, त्याला म्हणून साधू. काय साधूच्या वेशात बसलात आणि काम क्रोधाला आतमध्ये ठेवून घेतलंस? साधूची लक्षणं तरी माहिती असावी. ज्यांना कधी राग येत नाही त्याला साधू म्हणत जावं. ज्याच्या नजरात कधी पाप येत नाही त्याला साधू म्हणत जावं. ज्याच्या पोटात कधी भेद नसतो त्याला साधू म्हणत जावं. आणि जगात कोणाचीच आशा राहिली नाही त्याला साधू म्हणत जावं. तुम्ही तर असे बसला तिथे. काय भगवी वस्त्रे घालून लोकाला विटंबना करायची काय तुम्हाला? दादा, स्वतःला शोधा. तुम्ही कोण आहात? उच्चतम अवस्थेचे योगी आहात तुम्ही. योगी पावन मनाचा. तुम्हाला एका साध्या माणसाचा राग यावा, पण तुमचा दोष नाही. कारण जोपर्यंत माणसात विकार आहे तोपर्यंत तो साधूच होऊ शकत नाही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी ताटी उघडा म्हणून हे सगळं रागारागानं बोललं चाललंय. आशा दंभ अवघे सावरा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा. एक गंमत आहे या कथेमध्ये. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल ना, सुखी व्हायचं असेल ना, फक्त आजपासून कोणाची अपेक्षा ठेवू नका. कारण अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही. एक पूर्ण झाली की दुसरी डोक्यावर येऊन बसते, एक पूर्ण झाली की दुसरी डोक्यावर येऊन बसते. म्हणून तुम्हाला एक रहस्य सांगून जातो. एका पांडुरंगाशिवाय या जगाच्या पुढे कधीच हात पसरू नका. अपेक्षाच ठेवू नका. ज्याला कशाचीच अपेक्षा नाही ना त्याला दुःखच होत नाही. कारण अपेक्षा असली तर मग कोणीतरी मिस कॉल करावा वाटतो, फोन करावा लागतो, त्याने बोललं पाहिजे. अपेक्षा विरहित राहा. अनपेक्ष सुचिर दक्ष, उदासीनो गतव्यतः, सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. भगवंताला तोच भक्त आवडतो. आणि तुमचं माझं आहे. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी. आशा टाका दादा, ताटी उघडा. तरीही ज्ञानेश्वर महाराज ताटी उघडत नाही. हे जे बोलणं चाललंय ना, हा अपमान नव्हता, हे जागे करणं होतं.
दादा, अजून तुमचा राग गेला नाही? मग ऐका. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. तुम्हाला राग आला? संतांची लक्षणं काय? जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृदू सवाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाणा. आणि राग येण्यासाठी काय बोलल्या तुम्हाला माहितीये? आता आणि मृत्यूच्या पश्चात या लोकात आणि परलोकात सुखी राहण्याची गोष्ट सांगते दादा. इह पर लोकी सुखी, इह पर लोकी सुखी, इह पर लोकी सुखी. 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 शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. इह पर लोकी सुखी, इह पर लोकी सुखी. इह पर लोकी सुखी. सज्जन हो, दोन आत्मज्ञानी सत्पुरुषांचा संवाद तुम्हाला किती सुख देऊ शकतो. या जगात आणि परलोकात आणि या लोकात जर तुम्हाला सुखी राहायचं असेल, फक्त तुमच्या मुखात शुद्ध ज्ञान ठेवा. इह पर लोके सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. म्हणून सगळ्या गोष्टीत भेसळ करा, पण आत्मज्ञानात भेसळ करू नका, परमार्थात भेसळ करू नका. कुठली तरी काहीतरी याच्यामध्ये काव्य टाकून याचा नाश करू नका. हे फार शुद्ध आहे. तुम्ही हवा तयार करू नका, हे ऑलरेडीच तयार आहे. तुम्ही फक्त नासू नका, हे चांगलं आहे. आशा मिथ्या कल्पना मागे सारा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा. दादा, कसल्या कल्पना घेऊन बसलात? इथे कोण देणारा आणि कोण घेणारा तुम्हाला माहिती असावं. इथे त्रिपुटी काम करते दादा. एक दृश्य असतं, त्याला पाहणारा एक द्रष्टा असतो, आणि त्याच्या मधात जे होतं त्याचं नाव दर्शन असतं. एकच प्रक्रियामध्ये ह्या तीन गोष्टी अवतरित होत असताना तुम्हाला राग तरी कुणाचा यावा? ज्याला पाहायचंय ना ते दृश्य असतं, जो पाहतो तो द्रष्टा असतो, आणि मधात जे घडतं त्याचं नाव दर्शन आहे. पण दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी मावळलेला साधू होऊ शकतो. तरीही ज्ञानेश्वर महाराज ताटी उघडत नाही. आणखीन राग आला. दादा, तुम्हाला असं वाटायला लागलं का की मी लय मोठा महाराज झालो म्हणून? मी लय मोठा महाराज झालो असं ज्या दिवशी मला वाटन त्या दिवशीच माझी घसरण सुरू होते. एका पण साधू झाले, येर कोण वाया गेले. काय त्रिभुवनात तुम्ही एकटेच महाराज आहात का? साधू आहात का? अव विकटे उकार ब्रह्मी मुळ, अवघे मायेचे गाबाळ. तुम्ही साधू झालात आणि काय गाबाळ गोळा करीत बसलात? हे सगळं चित्तामध्ये असं काही येऊ देऊ नका. माथा नुरे माया नुरे जेव्हा
विश्व ब्रह्म होईल तेव्हा. तुम्ही सामान्य व्यक्ती नाही जन्माला आलात. या जगावरती फार मोठं दुःख आहे. ही सगळी लोक मायेत भरकलेली आहे. ही माया ज्या क्षणी नष्ट होईल तेव्हाच हे विश्व ब्रह्माकार होईल. एक सांगू तुम्हाला, अहो तुम्ही काय लोकांना सांगणार आहेत, ऐसा उमजा दियांती मग सुखी व्हावे संती. अगोदर तुम्हालाच बोध झाला नाही तर जगाला कसे शांतीचे मार्ग दाखवणार दादा. तरीही ज्ञानेश्वर महाराज ताटी उघडत नाही. मग एका पळी एकापेक्षा अधिक चढक विचार मुक्ताईंच्या मनामध्ये येत आहेत. दादा, बोललो ना तुम्हाला कोणी आळंदीमध्ये, मला सांगा, एकाच देहाची अवयव असतात सगळी. मग आपलाच हात जर आपल्याला लागला तर कोणी हात तोडून टाकतं का? नाही ना. हात आपुला आपणा लागे त्याचा करू नये खेद. जीवदातानी चाविली कोणी बत्तीसी ताडिली. कधी कधी होतं ना असं, आपल्याच जातात आपलीच जीभ रगडल्या जाते. मग काय जीभ रगडल्या गेली म्हणून कोणी काय दातं पाडले काय? तसं तुमचं स्वरूप होतं. तुम्हालाच ते बोलले. दादा, एक सांगू तुम्हाला, साधू व्हायला निघालात मग माहितीये तुम्हाला काय करावं लागतं. इतकं सोपं नाही. साधू व्हायचंय ना तुम्हाला, इतकं सोपं नसतं दादा. समाजाचं इंजेक्शन लय विषारी असतं. विष प्यायला परवडतं म्हणून तर लोक विष घेऊन स्वतःला संपून टाकतात. समाज लय त्रास देतो. तुम्ही खरं वागायला सुरुवात करा, तुम्हाला प्रचंड त्रास होईल. सोंगी ढोंगी नाटकी सगळ्यांनी संपत्ती जमवली, सगळ्यांचं जमतं, पण सत्याच्या शोधार्थ निघालेल्या माणसाला समाज आजही जगू देत नाही. फार त्रास देतो. पण ते त्रास देणं दादा तुम्हाला नसतं, कारण फक्त सोन्याचीच परीक्षा घेतल्या जाते. तापवलं सोन्यालाच जातं, लोखंडाला नाही ना कोणी तापवत. तसं तुम्हाला खरी भक्ती करायची तर लोक तुमचं परीक्षा घेणार. आणि दादा ऐका ना, परीक्षा घेतल्याशिवाय माणूस दुसऱ्या वर्गात तरी कसा जाणार? 12 महिने शाळेत जाण्याला महत्व तर आहेच, पण 12 महिने शाळेत जाण्यापेक्षा परीक्षेलाच गेलं पाहिजे. बरीच लोक घरी राहून परीक्षा देतात, उत्तीर्ण होतात, पास होतात. मग शाळेत जाण्यापेक्षा परीक्षा दिली पाहिजे. तसं जगत असताना प्रत्येक क्षणोक्षणी आपली परीक्षाच असते. रोज परीक्षा असते आपली. घराची परीक्षा घेतात लोक, घरातले घेतात, बाहेरचे घेतात, जगातले घेतात. परीक्षेचे पेपर लय खराब असतात. लोकांची परीक्षा घेणं सुरूच आहे, ते संपतच नाही. ज्या क्षणापर्यंत तुम्ही जगतायत त्या क्षणापर्यंत लोक परीक्षा घेत आहेत तुमची. पण सगळ्याच परीक्षा पास झालात तर तेव्हा तुमचं सुवर्ण होईल. आपण तर प्रत्येक क्षणी नापास होतो. राग आला की राग येतो, त्याला राग आला आणि याला राग आला की असं समजावं आपला पेपर फेल गेला. त्याला राग आला ना आपण शांत झालो की असं समजावं आपण पास झालो. म्हणून एकाला राग आला की एकाने शांत व्हायचं असतं आणि एकाने शांत झाले की मग दुसऱ्याने राग करायचा असतो. दोघांनी एकदाच राग करायचं नसतो, धुपणच निघत आहे, पेटत सगळं. त्यामुळे ही शांतता तुमच्याकडे असली पाहिजे. पण दादा एक सांगू, हे तुमच्या माझ्या मनावर नाही. मन मारून उन्मन करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. इतकं बोलूनही ज्ञानेश्वर महाराज काही ताटी उघडीत नाही. मग राग आला मुक्ताईंना. थोडस रागाने बोलल्या, आहो क्रोध यावे कोटे, अवघे आपण निघोटे, ऐसे कळले उत्तम जनतेची जनार्दन. कुणावरती राग करणार? कुणावरती राग करणार? उघडा
होती मनाला किती यातना, सांगू कुणा सांगू कुणा. प्रीती असी भाव भोळी, रंगोनिया तृप्त झाली, संपल्या लोचनी या मुच्या भावना. होती मनाला किती यातना, सांगू कुणा सांगू कुणा सांगू कुणा. अख्खं गिळून घ्यावं लागतं असतं आयुष्यामध्ये. दुःख कधी कुणाला सांगायचं नसतं, कधीच नाही. आणि सुखही सांगायचं नसतं, कारण लोक तुमचं दुःख रडून ऐकतात आणि तिकडे हसू हसू सांगतात. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो. देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. जाऊ देवाची आगावा, घेऊ तेथेची विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देवा, आणि एकदा तुम्हाला क्रोध आला तर सौदा योग तुमचा वाया जाईल. माझा ऐका. ऐसी थोर दृष्टी धरा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा. ताटे उघडा ज्ञानेश्वरा. सांडी कल्पना उपाधी, तीच साधूला समादे. वाद घाला कवनाला, अवघा द्वैताचा हो घाला. समाधी काय असतं ते आईसाहेब मुक्ताईने सांगितलं. सांडी कल्पना उपाधी, आपल्या कल्पना बाजूला फेकून द्या, ही साधूला समाधी असते. तरीही ज्ञानेश्वर महाराज ताटी उघडत नाही. अधिक आईसाहेब मुक्ताईंचा राग प्रकट झाला आणि दादा, गंगा जळ हृदय करा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा. जैसी गंगा वाहे, तैसे ज्याचे मन. भगवंत जान तया जवळी, गंगा जळ हृदय करा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा. गंगाजळच का? गंगेमध्ये कोणी घाण टाकली, स्नान केलं, अस्थी टाकल्या, रक्षा टाकल्या, ती कधीच रागराग करत नाही. गंगेचं काम पहा कसं आहे. फेडीत पाप ताप, पोसीत तिरीचे पादप. समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगा जळ हृदय करा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा. इतकं बोलूनही ज्ञानेश्वर महाराज काही ताटी उघडत नाही. मग मुक्ताईला असं वाटलं, मी रागानं बोलले म्हणून आणखीन राग येईल काय. मग पुन्हा लढीवाळ मुक्ताबाई काय म्हणाल्या, दादा, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. असं होतं कधी कधी. आई लेकराला रागानं बोलते,
नाही ऐकलं की पुन्हा गोडीना बोलते, ऐक बाबा, ऐक बाबा. इतका उपदेश करून ज्ञानेश्वर महाराज ताटीचं दार उघडत नाही असं जेव्हा लक्षात येतं, तेव्हा दादा मी कोण तुम्हाला शिकवणारे? लढीवाळ मुक्ताबाई, मी लहान आहे म्हणून माझं ऐकत नाही का? तुम्ही मोठे आहात, मी तुमचं रोज ऐकते. लढीवाळ मुक्ताबाई, जीव मुद्दल ठाईचे ठाई. तुम्हाला असं वाटत असेल मी रागानं बोलले, पण एक सांगू, या रागात प्रेम होतं. तुमचं बरं व्हावं म्हणून बोलले. एवढ्या मोठ्या योग्याला राग येणं शोभत नाही, तिरस्कार द्वेष शोभत नाही. एक सांगू, ही लढीवाळ मुक्ताबाई तुम्हाला विनंती करते, दादा राग सोडा. एक सांगू, तुम्ही ताटी उघडा. काय आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, मनाचा योगी पावन मनाचा, पावन मनाचा, पावन मनाचा. हीच ती कथा आहे. जेव्हा ज्ञानी माणसाला क्रोध येतो तेव्हा जगाचं कल्याण थांबलेलं असतं. तुमचा माझा राग तरी काय स्वार्थाचा असतो. चहा केला नाही म्हणून राग येतो, कॉफी केल्यावर निघून जातो. आपल्या रागाला फारसं महत्व नसतं. पण 3 लोकाला राग येऊ नाही, फार नुकसान होतं. पुन्हा कुणाला राग येऊ नये. पहिला राग राजाला येऊ नाही. राजाला जर प्रजेचा राग आला, राज्याची वाट लागते. राजाच्या स्वभावाप्रमाणे प्रजेची दैना किंवा सुखावलंबून असतं. म्हणून सुखी समाधानासाठी राजाला राग येऊ नये. दुसरा राग देवाला येऊ नये. देवाला राग आला यावर्षी तर 6 महिने झाले पाऊस काही थांबेना. एप्रिलमध्ये पाऊस सुरू झाला, 100 वर्षात पडला नाही एवढा पाऊस पडला. होत्याची नव्हती झाली. माणसं सगळे इलाजाना थांबले. काही करता येतं पण कधी पाऊस येईन ते काहीच कळेना. देवाला राग आला. पाठ 5 वाजता बी पाऊस येतो, 8 वाजता पण पाऊस येतो, दुपारी 12ला पाऊस येतो, रात्री संध्याकाळी पाऊस येतो, रातच्या 12ला पाऊस येतो. नेहमी पश्चिमेकडे पाऊस येतो, इकून पाऊस येतो. पण यंदा इकून येतो, इकून येतो, इकून येतो, इकून येतो. देवाला राग आलाय. कुणाला राग आलाय? देवाला राग आला. मग लोकांनी लय वाजलं म्हणून मी सांगतो ते तुम्ही पण म्हणता. लयच वाजले की लोक कुठं पाहतेत? देवाच्या मनात आहे तसं. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. राजानाम देवतांगुरु. राजाला राग येऊ नाही, प्रजेचं अहित होईल. देवाला राग येऊ नाही, सृष्टीचक्र बघलेल. आणि तिसरं सांगू, साधूला राग येऊ नाही.
का? साधूला जर विकार झाले तर त्या साधूचं एकट्याचं नुकसान नाही होत, त्या साधूच्या वरती विश्वास ठेवणारे लाखो भाविक डब्यात जातात. म्हणून गुरु शुद्ध असावा लागतो. यद्यदाचरते श्रेष्ठ. तुम्ही जसे असा महाराजांच्या संग राहाल ना तसे रागणार तुम्ही. मग ते संन्यासी असेल तुम्हाला कपडे घाला वाटणार, ते त्यागी असतील तर त्याग करा वाटेल. पण ते जर ऐश्वर्यात डुबलेले असतील तर तुम्हालाही सुद्धा ते भोगाकडे घेऊन जातील. म्हणून एक माणसाचं नुकसान होत नाही साधू बिघडल्याच्या नंतर, अख्ख्या समाजाची दिशा बिघडते. म्हणून ताटी उघडा ज्ञानेश्वरा. काय उपदेश आहे हा? इतके टाकून शांती धरा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा. ताटे उघडा ज्ञानेश्वरा. ताटे उघडा ज्ञानेश्वरा. दादा, तुम्हाला जर राग आला, ज्ञानी माणसाला जर राग आला तर अज्ञानी माणसाला कोण समजावणार? या जगामध्ये खऱ्या ज्ञानाचा लोप झालेला आहे. सत्य ज्ञान इथे सांगितल्या जात नाही. इथे सांगितल्या जातं ते पोट भरण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी. त्या हिताला सोहिताला जाग करणारे तुम्ही, आणि तुम्हाला जर राग आला तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहावं? हा ब्रह्मचित्कला आईसाहेब मुक्ताईंचा उपदेश ज्ञानोबरायाला आवडला. ताटीचं दार उघडल्या गेलं. दोघांची दृष्टादृष्ट झाली. आणि माझ्या एवढ्या मोठ्या आकाशा एवढ्या मोठ्या ब्रह्मज्ञानी दादानी माझं ऐकलं म्हणून दोन्ही डोळे मुक्ताईंचे भरून आले. आपल्या हाताने डोळे पुसत पुसत, मुक्ता, तू खूप मोठी आहेस ग. तू खरं ना योग्याच्या ध्यानाला विश्रांतीचं स्थान निर्माण करून देणारी तू माझी बहीण शोभतेस. कारण मला असं वाटत आहे मी ज्ञानी होतो, पण तू पूर्णतः मुक्त आहेस. म्हणून तू मुक्ताई आहेस. मुक्ताई आहेस. मुक्ताई आहेस. माझी लाडकी बहीण किती मोठी आहे. योगियाचे स्थान ते पै विश्रांती. अगं मी योग्यांचा राजा आहे, पण योग्याच्या स्थानालाही विश्रांती स्थान देऊन मला भानावर आणणारी तू माझी बहीण आदिशक्ती म्हणती तुम्हाला गी. मोठी शक्ती आहात तुम्ही. मुक्ता, नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवावंद्य. नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवावंद्य. आकार उकार मकार भेद मावळला. अगं मुक्ता, तू मला पूर्णपणे शुद्ध करून टाकलंस. निर्विकार झालो मी. आता माझ्याकडे आकार उकार मकार कुठलाही भेद नाही. अहम सोहम कोहम तुमचा प्रकार. वेद शास्त्र सार तुम्ही जाणा. मला असं वाटत होतं या जगामध्ये मीच एक ज्ञानी आहे, परंतु माझ्या लक्षात आणून दिलंस मुक्ताई. योग्यांच्या स्थानाला भानावर आणणारी आपण ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताई म्हणतात. आणि म्हणून मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. 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 मुक्ताबाई नमो
जगत्रय जननी जगत्रय जननी जगत्रय जननी जगत्रय जननी देवाची ये देवाची ये मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. सज्जन हो, ही अवस्था खरी अवस्था आहे. मुक्तपणे मुक्त जीवन मुक्त कशाला म्हणायचं? तुम्हाला एक सांगू का? देवाला कोणती फुलं व्हावी? तुम्ही आणता की देवाला फुलं व्हायला? वाहत जा, श्रद्धेनं वाहत जा, आवडीनं वाहा, पण आयुष्यात एक तरी असं फुल वाहा की बस तुमचं काम झालं पाहिजे. ते फूल कोणतं सांगू तुम्हाला? त्या फुलाचं नाव आहे मुक्ताफळ. कोणतं नाव आहे? हो, ज्याचा कशात जीव गुंतला नाही, कोणाची आशा राहिली नाही, मागं ज्याचं मन गुंतत नाही आणि ज्याचं काम पूर्ण झालं. मग देवाला सांगू कोणतं फुल आवडतं? पूजा होते मुक्ताफळी पूजा होते मुक्ताफळी पूजा होते मुक्ताफळ पूजा होते मुक्ताफळ पूजा होते मुक्ताफळी पूजा होते मुक्ताफळी पूजा होते मुक्ताफळ पूजा होते मुक्ताफळ रस ओविया मंगळी रस ओविया मंगळी पूजा होते मुक्ताफळी पूजा होते मुक्ताफळी पूजा होते मुक्ताफळी पूजा होते मुक्ताफळ पूजा होते मुक्ताफळ पूजा होते मुक्ताफळ. भाविक भक्त सज्जन हो, योगी पावन मनाचा या कथेतलं सर्वात श्रेष्ठ जर चिंतन कोणतं असेल तर जीवन मुक्त व्हा. तुम्ही मुक्तच आहात. का गुंतता? नावात गावात देहात भावात नका गुंतू. मग ही पूजा करायची कशी कदाचित आपल्याला माहिती नसेल तर मग असं करा, देवाची खरी पूजा ज्या फुलाने होते ना त्या फुलाचं नाव आहे, त्या फळाचं नाव आहे मुक्ताफळ. हे कुठं सापडत नाही, हे कुठल्या जंगलात नाही, हे कुठल्या नदीत नाही, कुणाच्या बागेत नाही, कुणाच्या परस बागेत नाही. हे तुमच्या हृदयात फळ आहे. आणि ज्ञानोबरायांच्या ओव्या पहा कशा सुंदर आहे. तुम्हाला मुक्त फळ व्हायचे असतील ना, मग ऐका माझ्याकडनं. जे जे तुमच्याकडून ज्या क्षणी जे जे घडतंय ते जवळ ठेवू नका, अर्पण करा. तया सर्वात्मका विश्वरा, सर्व ठिकाणी भरून उरलेल्या पांडुरंगाला परमेश्वराला तुम्ही जे करताय का ते लगेच अर्पण करा. तया सर्वात्मका विश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा. आपण जे कर्म करतो ना ह्या कर्माचीच घाला घाला. कारण तुम्हाला देवाला हार घालताना जर कर्म चांगली करावे लागणार ना, मग जग सुखी होणार. कारण देवाला तुम्ही कोणते कर्म अर्पण करणार आहे? चोरीचे, लोभाचे, द्वेषाचे, भांडणाचे?
पापकर्म दुष्कर्म अर्पण करणार देवाला सुखी होण्याचं माध्यम आहे का? प्रत्येक कर्म देवाला अर्पण करा. स्वकर्म कुसुमांची विरा. मग भान येईन तुम्हाला की हे देवाला कसं देऊ. हे चुकीचं कर्म मग थांबेल. आणि चुकीचं कर्म जर थांबलं तर तुमची ईश्वराची रोज पूजा होत राहील. स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. तुमचं कर्म जर कृष्णार्पण जर झालं तर सहज कर्म कृष्णार्पण करत टाकायचं. पण नीट ऐका ना, तुम्ही कर्म अर्पण केलं की तुमचं कर्ते पण संपत ना. आणि कर्ते पण संपलं की मुक्त. योगी पावन मनाची कथा तुम्हाला कुठल्या लेवलवर घेऊन जाते. कारण तुम्ही कर्म केलं आणि ते पकडलं की कर्तापणाचा अहंकार लागतो तुम्हाला. आणि मग मी केलं मी केलं मी केलं मी केलं मी केलं मी केलं. सध्या मानगुटावर जर तुमच्या काही बसला असेल ना गिळायला तर फक्त मी केलं हा भूतच बसलेला आहे. ही कथा मी करत नाही. माऊलीच्या कृपेनं माऊलीसाठी. माझं काही नाही. हे बघा, तुम्ही जेवायला पंचपक्वान्न करा आणि पाहुण्याला एवढंच म्हणा जा वाढता वाढता घ्या बासुंदी. पाहिली होती का कधी? मीच केली. लय गोड लागल का? लय गोड लागल का? जेवायला बासुंदी करा पण वाढता वाढता म्हणा तूप पोळी समर्थाची पण भाजी भाकरी अनाथाची. तुमच्या ताटात काय ते महत्वाचं नाही, तुमच्या पोटात काय आहे ते महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला गोष्ट सांगून जातो, कर्म घेऊन जगू नका. कर्माची गती गहन आहे. कर्मनो गहनो गती ही. आपलं जगणं आपले संसार हे आपल्या कर्माचं फळ असतं आणि ते फळ ईश्वराला अर्पण केलं की आपण मुक्त होतो. मनोनती ये पूजे तोष लेणी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. देवाला कोणता प्रसाद चालतो? मुक्त होण्याचा. आणि तो इतका भेटला तरी बस झाला. इतका जरी. हा प्रसाद अनेकांच्या वाट्याला येत नाही, आयुष्यात येत नाही. तुकाराम महाराज वाट पाहत बसले होते. पाय प्रसादाची वाट, पाय प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, पाय प्रसादाचे वाट. पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट. हो पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट. द्यावे दुनिया ताट, द्यावे दुनिया ताट. शेष घेऊनी जाईन, 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 शेष घेऊनी जाईन. योगी पावन मनाचा ही कथा तुम्हाला कर्म कृष्णार्पण करायला सांगते. आणि ज्याचे कर्म ईश्वरार्पण झाले ते माणसं नसतात. ते ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिनः. त्यांच्या केलेल्या प्रत्येक क्रिया ह्या ब्रह्मार्पण असतात. अंतर्बाह्य ब्रह्म हा भाव तयार झाला की विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. मग कर्म कुठं राहिलं? अवघेची झाले देह ब्रह्म, अवघेची झाले देह ब्रह्म.
विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, माझ्या मनी प्रकाशले. लढीवाळ मुक्ताबाईंची ही ताटीची अभंग नुसत्या ज्ञानेश्वर महाराजांना नाही तर सकल विश्वाला दिशा देऊन गेली. म्हणून ही ताटीची अभंग जो कोणी वाचेल तोच या नरदेहातून वाचेल. कारण ही सिस्टीमच अशी आहे, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगे पावन मनाचा. पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, बोलो रे भाई सब संतन की. आजची कथा अतिशय सुंदर झाली. आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वाट्याला आलेले काही अत्यंत कठीण अवघड असे प्रसंग ज्याबद्दल आजच्या कथेमधून आपण समजून घेतलं. यासोबतच माऊली ताटी लावून बसण्याचा तो प्रसंग जेथे मुक्ताबाई त्यांची समजूत काढतात याबद्दल देखील जाणून घेतलं. आणि या सगळ्या बरोबरीनं स्त्री पुरुषांना समान मानत प्रत्येकाला परमार्थाचा दिलेला योग्य अधिकार या सगळ्याबद्दल देखील अचूक असं मार्गदर्शन आजच्या कथाभागामधून आपण मिळवलेलं आहे. कथेतले विचार मनात जपूया आणि या भागापुरतं इथेच थांबूया. पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता आपल्या आवडत्या कार्यक्रमात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, को पावड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. जय जय रामकृष्ण हरी.